आता भगवंत पुढील विभूती सांगतात. वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः इंद्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना. मी वेदांमध्ये सामवेद आहे. आता या ठिकाणी त्यांनी मी यजुर्वेद आहे, मी ऋग्वेद आहे असं नाही म्हटलं. मी वेदांमध्ये सामवेद आहे असं म्हटलेलं आहे. तर का बरं म्हटलं असं? तर त्याचं कारण असं आहे की ऋग्वेदातल्या ज्या ऋचा आहेत त्या काही म्हणजे निवडक ऋचा ज्या आहेत त्या सामवेदात अंतर्भूत केलेल्या आहेत. आणि हा सामवेद जो आहे ना हा गायला जातो, गाण्याच्या स्वरूपात, गीताच्या स्वरूपात हा म्हटला जातो. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की शब्दापेक्षा स्वराचे प्राधान्य सामर्थ्य अधिक असते. की संगीतामुळे, मी मागेच सांगितलं होतं की संगीतामुळे आपण परमेश्वराच्या जास्त जवळ जाऊ शकतो. आणि म्हणून स्तोत्र गायचे, म्हणून आरत्या गायच्या, म्हणून अनेक प्रकारची स्तुती सुमनं त्याच्यावर उधळायची. तर ती सगळी सांगीतिक स्वरूपामध्ये. सुरांमध्ये ताकद आहे असं त्यांनी म्हटलं आहे. सुरांमध्ये प्रचंड ताकद आहे, सामर्थ्य आहे आणि ते परमेश्वराला, पांडुरंगालाही डोलायला लावते. आणि म्हणून कीर्तनाचा महिमा आपण मागच्या वेळेस पाहिला होता की कीर्तन भक्ती किती महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये देवाला डोलायला लावण्याचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून सामवेद गायला जाणारा असल्यामुळे जिथे गायन आहे, श्रद्धायुक्त भजन आहे, तिथे ईश्वराचा वास असतो. भगवंतांनी स्वतः सांगितलं आहे की भागवतामध्ये नाहम वसामि वैकुंठे भक्तानां हृदयोरवो मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. एकदा म्हणे नारदांनी विचारलं की भगवंता तुला कुठे शोधायचा? तू जर आम्हाला इकडे सापडला नाही, तिकडे सापडला नाही, तर तुला कुठे शोधायचा आम्ही? तुझा पत्ता सांग असं सांगितलं. तर तेव्हा भगवंतानी उत्तर दिलं की नाहम वसामि वैकुंठे. मी वैकुंठात राहत नाही, तर मी कुठे राहतो म्हणे? भक्तानां हृदये रवो मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. ज्या ठिकाणी माझे भक्त माझं कीर्तन करत असतात, माझं नाम घेत असतात, त्या ठिकाणी मी राहतो असं भगवंतानी सांगितलेलं आहे. असे भगवंताचे स्पष्ट आश्वासन आहे की मी वैकुंठात नसतो. प्रत्येक मानवाच्या हृदयामध्ये जो अनाहत नाद असतो बघा आपल्या हृदयामध्ये. अनाहत म्हणजे काय की आघात न होता. आता टाळी केव्हा वाजते? जेव्हा आघात होतो तेव्हा टाळी वाजते. पण हा अनाहत नाद आपल्या हृदयामध्ये असतो. त्या अनाहत चक्र आहे आपल्या हृदयामध्ये. तर तिथे आघात न होताच जो आवाज येत असतो आपला सोहम सोहम आवाज चालू असतो ना. योगामध्ये 7 चक्रे सांगितलेले आहेत. त्यापैकी हे अनाहत जे चक्र आहे हे आपल्या हृदयाच्या ठिकाणी असतं. आणि त्या ठिकाणी जो नाद असतो तिथे त्यांनी सांगितलं आहे की नाद म्हणजे काय की त्या अनहत नादामध्ये मी असतो. म्हणजे आपण जे परावाणीपासून आपण जे गाणं म्हणत असतो, आपण जे बोलत असतो, ते हृदयापासून भगवंताची स्तुती करत असतो. आणि म्हणून ते म्हणतात की माझे भक्त जिथे माझं गान करतात तिथे मी आहे असे भगवंताने सांगितले. आणि म्हणून वेदांमध्ये सामवेद मी आहे. वेदानां सामवेदोऽस्मि असं सांगितलेलं आहे. देवांचा राजा इंद्र. आता तिथे पुढे काय सांगितलं आहे? वेदानां सामवेदोऽस्मि देवानां अस्मि वासवः. वासवः म्हणजे इंद्र. देवांमध्ये देवांचा राजा जो इंद्र आहे तो अतिशय पराक्रमी आहे आणि तो म्हणजे माझी विभूती आहे असं भगवंतानी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता इंद्राबद्दल आपण बरंच ऐकतो. इंद्र ही सर्वश्रेष्ठ वैदिक देवता आहे. ऋग्वेदातील अनेक सूक्त इंद्रावर रचलेली आहेत. अतिशय पराक्रमी याचं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण इंद्र भित्रा आहे, इंद्र असा आहे, तसा आहे असं ऐकतो. पण या ठिकाणी त्यांनी इंद्राचा एवढा महिमा गायलेला आहे प्रत्येक वेदामध्ये. इंद्र हा कश्यपाचा पुत्र आहे, त्याची माता अदिती आहे. आणि हा आईच्या गर्भात म्हणे 1 सहस्त्र मास होता. तो इतका बलवान आणि धिप्पाड होता की जन्मल्याबरोबर गिरिदुर्ग, जलप्रवाह, स्वर्ग, पृथ्वी ही सर्व कंपायमान झाली. त्याने जन्मल्याबरोबर आईचे स्तनपान केले नाही तर प्रखर सोमरसाचे अकंठ पान केले. आणि पुढे त्याच्या जीवनात सोमरस हेच त्याचे मुख्य व प्रिय पान होऊन बसले. तो पुढे जो इतका बलवान व पराक्रमी निघाला त्याला कारण त्याची ती प्रबल सोमपानेच्छा हे होय. असं इंद्राचं खूप यांनी कर्तृत्व पण खूप सांगितलेलं आहे. इंद्राचे सद्गुणही खूप सांगितलेले आहेत. इंद्राजवळ कुठली कुठली अस्त्र होती, इंद्रियाचा रथ किती दैदिप्यमान होता,
इंद्राचा महिमा अपरंपार आहे. इंद्राने सूर्याला उत्पन्न केलं म्हणे. त्याने हलत्या व उडत्या पर्वतांना स्थिर केलं. पूर्वी पर्वत उडत होते म्हणे, या जागेवरून त्या जागेवर असं जायचे. तर त्याची पण एक कथा भागवतामध्ये आहे की इंद्राने याला एका ठिकाणी स्थिर केलं पर्वतांना. स्वर्गातील उदकाला खाली पृथ्वीवर वाहते केले. पृथ्वीला आधार दिला. द्यूलोकाला खाली पडू न देता आपल्या अचिंत्य मायाशक्तीने अंतराळीच तोलून धरले. त्याचप्रमाणे नक्षत्रेही जेथल्या तेथे स्थिर केली. मेघांना फोडून पाण्याच्या धारा वाहत्या केला. अतिशय पराक्रमी असा हा इंद्र असतो. आणि हा इंद्र म्हणजे इंद्र हे पद आहे असं पण त्यांनी सांगितलं आहे की प्रत्येक काळातला प्रत्येक युगातला इंद्र वेगळा असतो. इंद्र हे एक पद आहे. आणि कितीतरी हजारो अश्वमेध केले की इंद्र होता येतं. म्हणजे ते म्हणतात ना की नराचाच नारायण होतो, तशा प्रकारे हे त्यांनी इंद्राचं या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे. पुराण काळामध्ये ब्रह्मा विष्णू नंतर काय झालं, आधी इंद्राला खूप महत्त्व होतं म्हणे. देवसुरात झालेल्या सर्वही 12 संग्रामात देवपक्षाचा हा सेनापती होता इंद्र. आणि नेहमी देवांकडून लढायचा आणि पराक्रमी होता अतिशय. आणि देवांना त्याच्यामुळे जय मिळायचा. प्रजापतीकडे याने आत्मज्ञान प्राप्त केले. अश्विनी कुमारांकडे आयुर्वेदाचे शिक्षण घेतले. यमाकडे पुराणांचे आणि बृहस्पतीकडे नीतिशास्त्राचे अध्ययन याने केले. याने भरद्वाजाला आयुर्वेद शिकवला होता. पुराण काळात ब्रह्मा विष्णू महेश या प्रमुख देवताहून इंद्राला दुय्यम स्थान प्राप्त झालेले दिसते. 18 जी पुराणं आहेत आपली त्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचं महत्त्व जास्त सांगितलं आहे आणि इंद्राला मात्र त्या ठिकाणी कमी दुय्यम स्थान दिलेलं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. आणि मग काय होतं नंतर काही याच्यामध्ये त्याच्याकडनं काही अपराध घडले. अहिल्या पुराण आपल्याला माहिती आहे. त्या ठिकाणी इंद्रानी काहीतरी वाईट वागणूक त्याची झालेली होती अहिल्याच्या बाबतीत. त्यानंतर मुकुंदाख्यान आहे, त्याच्यामध्ये पण त्याच्याकडून काही दोष घडले होते आणि तेव्हापासून त्याचं वैभव कमी झालेलं आहे. याच्या पत्नीचं नाव शची होतं. इंद्राच्या पत्नीचं नाव शची. आणि यांना जयंत आणि ऋषभ आणि मिढूष असे 3 पुत्र झाले होते. म्हणजे वेदकालापासून महाभारत कालापर्यंत याचा प्रचंड प्रभाव भारतीय संस्कृतीवर होता, यात संशय नाही. असं इंद्राचं यांनी भरपूर सांगितलेलं आहे. पण आता आपल्याला एवढं काही वाचायला वेळ नाही आहे, म्हणून मी आपलं थोडक्यात तुम्हाला सांगितलं की इंद्र ही माझी विभूती आहे आणि इंद्राचा महिमा प्रचंड आहे. अतिशय पराक्रमी असा हा इंद्र आहे आणि प्रत्येक युगामध्ये इंद्र हा वेगळा असतो असंही त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता त्याच्या पुढची विभूती आहे मन. मन ही माझी विभूती आहे असं भगवंत सांगतात. वेदानां सामवेदोस्मी देवानामस्मी वासवः इंद्रियानां मनश्चास्मी. की इंद्रियांमध्ये मन ही माझी विभूती आहे हे सांगितलेलं आहे. सर्व इंद्रियांमध्ये मन हेच प्रबळ असते आणि मनामुळेच इंद्रियांचे व्यापार होतात. प्रत्येक गोष्ट आधी आपल्या मनात यावी लागते, मग ती आपल्या इंद्रियांद्वारे केली जाते. म्हणजे कुठलंही आता मला जर हात असा करायचा आहे तर माझ्या मनामध्ये आधी येईल, मग मी हात असा करेल. किंवा मला जर काही बोलायचं आहे तर ती माझ्या मनामध्ये आधी येईल आणि मग मी बोलेल. म्हणजे संकल्प विकल्प मनामध्ये येतात. मनामध्येच इच्छा निर्माण होतात, वेगवेगळे विचार येतात, कल्पना कुठे सुचतात, मनामध्येच आपल्याला कल्पना सुचतात. म्हणजे कोणताही मनोव्यापार, विकल्प आहे, भ्रम आहे, भेद, संशय, मनाने केलेली इच्छा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्येच तयार होत असतात. वाणी, हात, पाय, उपस्थ आणि पायू ही 5 कर्मेंद्रिय आहेत आपली. आणि ज्ञानेंद्रिय काय आहेत? नेत्र, कान, नाक, जिव्हा आणि त्वचा ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. आणि मनाला मात्र त्यांनी 11वं इंद्रिय म्हटलेलं आहे. ही 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 11वं मन. मनाला 11वं इंद्रिय म्हटलेलं आहे. आणि मनाचे सामर्थ्य इतकं अद्भुत आहे की मन या क्षणी इथे तर दुसऱ्या क्षणी दुसरीकडे. अगदी म्हणजे संपूर्ण त्रैलोक्य फिरून यायला सुद्धा मनाला एक क्षणही पुरत नाही. एक क्षणही त्यांनी सांगितलं की जरी आपण इथे बसलेलो असलो आणि आपण जरी हे बोलत असलो, हे ऐकत असलो, तरी मन आपलं केव्हा कुठे जाईल याचा आपल्याला प्रत्येकाला अनुभव आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो हो असं एका उपनिषदात म्हटलेलं आहे की मनच आपल्या बंधाला आणि मोक्षाला कारण आहे.
मनामुळेच आपण बंधनात पडतो आणि त्या मनापासून म्हणजे त्या मनामुळेच आपण मुक्तसुद्धा होऊ शकतो. म्हणजे मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः हे वचन सत्य आहे. मनामुळेच मानव बंधात पडतो. मनोविजय केला तर मोक्ष मिळवू शकतो. मनाच्या सामर्थ्याचे वर्णन आपण 6व्या अध्यायात वाचलं होतं बघा, की अर्जुनाने विचारलं होतं भगवंताला, चंचलमी मन कृष्ण प्रमाथि बलवदृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायोरिव सुदुष्करम, की माझं मन हे वाऱ्यासारखं आहे देवा, चंचल आहे, या मनाला मी कसं ताब्यात ठेवू ते तू मला सांग. आणि तेव्हा भगवंतानी उत्तर दिलं होतं. काय उत्तर दिलं होतं त्या ठिकाणी? असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. भगवंतानी सांगितलं होतं की मला माहिती आहे मन हे असं आहे, चंचल आहे, त्याला बांधणं अतिशय कठीण आहे, त्यात काहीच संशय नाही. असंशयम महाबाहो असं सांगितलेलं आहे. परंतु त्याला तू वळण लाव, त्याला तू ताब्यात ठेव. कशा पद्धतीने, कशाच्या सहाय्याने? तर अभ्यास आणि वैराग्य. मग त्या ठिकाणी अभ्यासाचं पण आपण अर्थ पाहिला होता, की अभ्यास म्हणजे काय, की एखादी गोष्ट वारंवार करणं. आता आपण गीता वाचतो, तर गीता जर आपल्याला कळली नाही तर ती वारंवार म्हणायची, वारंवार तिचा अर्थ ऐकायचा, समजून घ्यायचा, म्हणायचा आणि सतत त्याचं चिंतन, मनन, पठण हे जर म्हणजे एकच गोष्ट पुन्हा जेव्हा केली जाते तेव्हा त्याला अभ्यास असं म्हणतात. लहान मुलं शाळेमध्ये अभ्यास करतात, आपणही लहानपणी केलेला आहे, तेव्हा ती गोष्ट आपण पुन्हा करणं म्हणजेच अभ्यास. परमार्थामध्ये सुद्धा तसंच आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की मन हे मोक्षाला पण कारण आहे आणि मन हे बंधाला पण कारण आहे आणि ते माझी विभूती आहे. सगळ्या संतांनी या मनाचे कौतुक गायलेले आहे. मनाला रागवलेलं पण आहे अनेक संतांनी. सगळे संत अगदी ज्ञानोबांपासून आधुनिक काळातल्या बहिणाबाईपर्यंत सगळी उदाहरणं आहेत. आपल्या लक्षात येईल की मनाला सगळ्यांनी किती महत्त्व दिलेलं आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः. इथे ज्ञानेश्वरीतला एक उतारा त्यांनी दिला आहे बघा. अर्जुन म्हणे, देवा तुम्ही सांगा की रामुचिया कणवा परी न पुरोजी स्वभावा मनाचिया. हे मन कैसे केवढे ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे. एरवी रहाटावया थोडे त्रैलोक्य यया. म्हणून ऐसे कैसे घडेल जे मर्कट समाधी येईल. का राहे म्हणतलिया राहेल महावातू. जे बुद्धी ते सळी निश्चया ते टाळी. धैर्यसे हातफळी मिळवून जाय. जे विवेकाते भुलवी संतोषासी चाड लावी. बैसी जे तरी हिंडवी दाही दिशा. जे निरोधले घे उवाओ जया संयमुची होय सावाओ. ते मना आपुला स्वभाव सांडील काही. अतिशय सुंदर ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी समजावून सांगितलं आहे की कसं आहे मन. अर्जुन स्वतः म्हणतोय की देवा तुम्ही आमच्या विषयाच्या कळकळीने खरोखर सांगत आहात, परंतु महाराज या मनाच्या स्वभावापुढे आमचं टिकाव लागत नाही. हे मन कसं आहे, केवढं आहे याचा पत्ता लावू असे म्हटले तर ते सापडतच नाही. आणि एरवी या मनाला वावरण्याला हे सर्व त्रैलोक्य अपुरे पडते. म्हणून हे असे कसे होईल की माकडाला समाधी लागेल. माकडाला कधी समाधी लागेल का? ते या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर एक क्षणसुद्धा शांत बसणार नाही. तसं म्हणजे मरकटाची उपमा आपल्या मनाला दिलेली आहे. किंवा सोसाट्याचा वारा. सोसाट्याचा वारा जर सुटला आणि त्याला जर आपण थांब म्हटलं तर तो एका ठिकाणी कधीही थांबणार नाही. तसं आपलं मन असतं आणि हे मन बुद्धीला छळतं. केलेला निश्चय तडीच जाऊ देत नाही. सारखं करू की नको, असं करू का तसं करू असं मन आपल्याला सांगत असतं. सात्विक धैर्याच्या हातावर हात मारून पळून जातं. जे सारासार बुद्धीला भ्रमात पाडतं, संतोषाला आशा उत्पन्न करतं आणि आपण एके ठिकाणी राहिलो तरी आपणाला दाही दिशांना फिरवतं. असं हे मन असतं. ज्याला आवरू गेले असता जास्त उसळतं. त्याला जर दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते जास्तच उसळतं. आणि ज्याला निरोधच सहाय्य होतो ते मन आपला स्वभाव टाकील काय. आपण म्हणतो ना स्वभावाला औषध नसतं, तसं या मनाच्या स्वभावाला अजिबात औषध नाही आहे. मन हे असं चंचल आहे आणि ते सगळीकडे धावणारं, पळणारं, स्थिर न बसणारं मरकटासारखं आहे. त्याला जर स्थिर करायचं असेल तर त्यांनी सांगितलं आहे की भगवंताचं नामस्मरण, भगवंताचा अभ्यास. म्हणजे त्यांनी सांगितलं मन ही माझी विभूती आहे. जर तू माझ्याकडे त्याला वळवशील
तर मात्र ते त्या ठिकाणी स्थिर राहू शकतं, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे 6व्या अध्यायामध्ये 13व्या अध्यायामध्ये या मनाबद्दल इतकं अप्रतिम वर्णन केलेलं आहे की हे मन कसं आहे, हे आशेला भुलवतं, काय काय करत नाही, मोठं लबाड आहे हे मन, असं त्यांनी सांगितलं आहे. वारा जसा मुठीत धरणं अवघड आहे, वाऱ्याला जसा प्रतिबंध करणे अवघड आहे, तसे मनाला प्रतिबंध करणे अवघड आहे. हे अर्जुनाने मान्य केलेलं आहे आणि आपल्यालाही सगळ्यांना तो अनुभव आहे, म्हणजे याच्यात काहीही खोटं नाही आहे. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मग आपल्या तुकाराम महाराजांनी त्या मनाला अगदी गोड गोड बोलून सांगितलं आहे आपल्याला की तुम्ही काय करा, मनाला प्रसन्न करा, म्हणजे सर्व सिद्धीचं कारण तुम्हाला मिळेल. आणि तुका म्हणे सत्य असत्यासी मन केले ग्वाही, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिस जागृतीचा. अरे अरे माझ्या मना अलगटा, काही संतांनी तर त्याला शिव्या पण दिलेल्या आहेत मनाला, की अलगट म्हटलं आहे त्याला, आणि कुठे मला गुरफटून नेतोस म्हणून रागावलेत त्या मनाला. सर्व इंद्रियांचे चालक ते मुख्यत्वे मनची एक, असं नाथांनी भागवतात सांगितलं आहे. म्हणजे प्रत्येक संतांनी वर्णन केलं या मनाविषयी. आपल्या रामदास स्वामींनी तर मनाचे श्लोकच लिहिलेले आहेत, 205 मनाचे श्लोक आहे. आणि काय त्यांनी इतकं सुंदर त्या मनावर विवेचन केलं. मना सज्जना म्हटलेलं आहे त्यांनी मनाला. मना सज्जना भक्तिपंथेशी जावे.